काकडीचे पराठे बनवत आहे छान छान। आता त्याचे काकडीच्या पराठ्याची रेसिपी दाखवत आहे। ओके, आता मी पराठे दाखवते। त्याच्यासाठी सामान घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, आणि थोडासा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, आणि थोडं बेसन घेतलेलं आहे। हे सगळं एकत्र घेतलेलं आहे। आता आपण टाकूया याच्यामध्ये काकडी किसून घेतलेली आहे, गाजर किसून घेतलेला आहे, एक गाजर घेतलेला आहे, काकडी एक दोन घेऊ शकतो आपण, आणि त्याच्यानंतर मेथी घेतलेली आहे, कापून घेतलेली, छान चिरून घेतलेली आहे। त्याच्यानंतर कोथिंबीर, एका बाउल मध्ये सगळं टाकून घ्यायचंय, आणि हे टोमॅटो बारीक चिरलेला, थोडासा जिरा भाजून घेतलाय, चवीप्रमाणे नमक, लाल तिखट आणि हळद, आणि कांदा, मिरची घेतलेली आहे कापून, आणि अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळून घ्यायचंय। ओवा घेतला, अजवाइन, आणि आता तीळ घेतलेले आहे, 1 ते 2 चम्मच तीळ टाकून घ्यायचे। बस, थांब, नाही, आलं अद्रकची पेस्ट टाकून घेतली थोडी, आता पाणी टाकायचं आहे, 1 ग्लास पाणी टाकून घेतले मी, आणि जर आपल्याला कमी वाटत असेल तर आपण हळूहळू थोडं थोडं पाणी टाकून असं फेटून घ्यायचं। छान हे बेटर तयार करून घ्यायचं आहे पराठ्याचं। आता आणखी थोडं पाणी ऍड करत आहे मी याच्यामध्ये, कारण मला कमी वाटत आहे म्हणून त्याच्यामुळे मी ऍड केलेलं पाणी। आणखी असं फेटून घ्यायचंय, पाणी ऍड करून घेतलेलं आहे। छान पातळ आपल्याला हे बेटर तयार करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले पराठे छान होतील। इडली सारखं बेटर करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि असं हळूहळू याला फेटून घ्यायचं आहे, चम्मचने, स्पूनने असं करून घ्यायचं आहे। छान तयार झालं आपलं। आता मला असं वाटत आहे की आता पाणी अर्धा ग्लास पाणी आणखी परत मी टाकत आहे, कारण मला थोडं जाडसर वाटत आहे ते बेटर। आता एकदम छान तयार झालेलं आहे। आता असं छान फेटून घ्यायचं आहे। आता हे 5 मिनिट आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे। आता बघू शकता तुम्ही, असं बेटर पाहिजे आपल्याला। आता हे थोडं झाकून ठेवते मी प्लेटनी 5 मिनिट। आता हे 5 मिनिट आपण झाकून ठेवत आहे।
ठेवलेलं आहे आणि थोडं तेल लावून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण बॅटर टाकून घेऊया आणि असं थोडं फैलवून घेऊया वाटीने. आता याच्यावरती थोडं आपण प्लेट ठेवून घेऊया. आता हे ताट काढलेलं आता हे पण असं छान फिरवून घेऊया. उलट करून घेतलेलं आहे. आता त्याच्यावरती थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे. किती छान झालेला आहे आपला पराठा. प्लेट ठेवून घेतली आपण. बघा किती छान झालेला आहे आपला पराठा. पराठा आपला रेडी. आता झालेला आहे छान छान पराठा रेडी. बघू शकता पराठे. लोणच्या सोबत खात आहे मी. खूप सॉफ्ट आणि क्रिस्पी झालेला आहे.